लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी. अर्थात ही जी कविता आहे किंवा मराठीचं जी काही गुणगौरव आपण करतो त्याच्यासाठी आपण एक दिवस निवडला आहे, मराठी भाषा दिन. आता एरवी वर्षभरामध्ये मराठी भाषेचा आपल्याला मध्ये मध्ये जो विसर पडतो आणि कधी मध्ये जी आठवण येते ती आठवण अशी का होते, मराठी भाषेबद्दल आपलं नेमकं म्हणणं काय आहे, आपलं म्हणजे आपल्या सगळ्यांचंच. आणि एकूण मराठी भाषा, तिचा अभिमान तो केवळ बोलण्यातून व्यक्त होण्यातून समोर येण्यापेक्षा तो आपल्या अनुभवाला कधी येणार हा प्रश्न कायम पडतो. आणि त्याच्याबद्दल खूप मग साहित्य संमेलनं होतात, परिसंवाद होतात, अर्थात त्याच्यातून काही निष्पन्न होत नाही. आणि गेल्या काही काळामध्ये तर सगळं इंग्रजाळलेलं किंवा हिंग्रजाळलेलं सगळं वातावरण आजूबाजूला बघायला मिळतं. त्यामुळे आम्ही असा एक प्रयत्न केला की कायम जे कवितांचा कार्यक्रम मराठी भाषा दिनाला की आम्ही कवितांचे कार्यक्रम करतो, म्हणजे यूट्यूबवर किंवा चॅनलवरती. अगदीच काय नाही तर मग एखाद्या साहित्यिकांना बोलावून चर्चा करतो. मग म्हणलं की हे असं नाही पाहिजे, ॲक्च्युअली काहीतरी सकस आणि खरं, बरं नव्हे खरं बोललं पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही मंदार भारदे यांना बोलवलेलं आहे. मंदार भारदेंची तुम्हाला ओळख आहे, ते सामाजिक निरीक्षक आहेत, ते उत्तम लिहितात, ते उत्तम वाचतात. त्याहीपेक्षा मराठी व्यावसायिक म्हणून त्यांची महाराष्ट्रभर ओळख आहे. विमान वाहतूक क्षेत्रात ते मोठं काम करतात. आणि गेल्या काही वर्षांमध्ये अत्यंत कमी तरुण लोक आहेत, मी तुम्हाला तरुण म्हणतोय, की ज्यांची दृष्टी जी आहे ती एक वेगळी दृष्टी आहे, जी समाजाकडे बघण्याची, साहित्याकडे बघण्याची, लोकांकडे बघण्याची, एकूण परिस्थितीकडे बघण्याची. आणि म्हणून मंदार भारदेंना आपण आमंत्रित केलं. त्यांचा कॉलम तर मी रोज म्हणजे जर आठवड्याला वाचायचो म्हणजे वाचायचो, रिलिजियसली वाचायचो. मी मेसेज पण केला होता, उत्तर पण नाही दिलं, मंदार भारदे तुम्ही ठीक आहे. पण आता मराठी भाषा दिवशी ज्यावेळेला आपण चर्चा करू, मला कायम हा प्रश्न पडतो की हे मराठीची आठवण लोकांना अशी उमाळा दाटल्यासारखी अशी मध्ये मध्ये काय येते, म्हणजे रोज काय येत नाही मराठी भाषेची आठवण. मला असं वाटतं की समजा आपण असं गृहीत धरू की त्यांना नाही येत आठवण, याने काय बिघडलं? म्हणजे आठवणीत ठेवावी अशी भाषा आहेच, जीवा पाड जिच्यावर प्रेम करावं अशी आपली भाषा आहेच. पण त्यांना समजा 27 फेब्रुवारी माहिती नाही, याने काय अडतं काय नक्की? आपण हे कुठले पॅरामीटर आपण लावतो? एक हे जे मला स्वतःला, मी अभिजित तुला सांगतो, मला ना हे मराठीच्या नावाने गळा काढणं बिलकुल मला मान्य नाही आहे. कारण की म्हणजे असे ते सगळे लेख वाचले, त्या चर्चा ऐकल्या की असं वाटतं की आता आपण मराठीच्या दारावरच जायचं, आता संपली मराठी. असं प्रत्यक्षात घडताना दिसत नाही. आपण काहीतरी चुकीचं चित्र मराठी भाषेबद्दल आपण देतो आहोत असं मला वाटतं. म्हणजे मराठीमधली प्रमुख 5 वर्तमानपत्र तुम्ही काढा, तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक वर्षी त्यांचा खप वाढतोय, त्यांना अधिक लोक वाचणारे सापडत आहेत, अधिक मंडळी ते पेपर वाचत आहेत आणि त्याचा इम्पॅक्ट करत आहेत. गत काही वर्षामध्ये जी अनेक मराठी चॅनल्स आली, सॅटेलाईट चॅनल्स असतील, त्यांचाही प्रेक्षक वर्ग, सतत दर्शक वर्ग त्यांचा वाढतो आहे आणि ते सगळं त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये सुद्धा रिफ्लेक्ट होत आहे. सेम गोष्ट वेब चॅनल्सची सुद्धा आहे. म्हणजे कितीतरी मराठीमध्ये चालणारी वेब चॅनल्स जे आहेत ते आता चांगला वाढायला लागले आहेत, त्यांना रोज नवी नवी माणसं मिळत आहेत. मग हे तुम्हाला असं वाटतं का की हे सगळेजणं जे त्यांना म्हणजे वर्तमानपत्र विकत घेत आहेत किंवा चॅनल्स पाहत आहेत किंवा सबस्क्रायबर्स होत आहेत, हे कुठले तरी दुसऱ्या भाषेतले आहेत आणि मराठी मात्र मरते? असं नाही ना. मग ही जी बोंब मध्ये मध्ये जे उठते ना की आता मराठी भाषेवरती आक्रमण होतंय, मराठी भाषा मरते आहे, मराठी भाषा वाचणारे कमी होत आहेत, शिकणारे कमी होत आहेत, मराठी शिकणारे शाळा, मराठी शाळा वगैरे, मग ही बोंब का बरं उठते? हे जर असं असेल तर मला ती ना आपलं मराठी लोकांची काय म्हणता येईल ती फारच गमतीची गोष्ट आहे. मग आपल्या भाषेच्या बाबतीमध्ये ना त्यांना एकतर मराठीचा गहिवर असतो, जे आत्ता तुम्ही सांगितलं तसं तू, किंवा संपली की काय संपली काय, असं ते गहिवरून मराठीबद्दल बोलतात, किंवा डायरेक्ट अस्मिता असते आणि ते चिडलेले असतात भयंकर आणि त्यांना आता असं वाटतं की मराठीवर अन्याय होतोय.
मला असं वाटतं की भाषा ही ना गहिवरासाठी असते ना अस्मितेसाठी असते, ती आस्वादासाठी असते. तिच्यामध्ये तुम्हाला बोलून छान वाटतं, तिच्याबद्दल तुमच्या ते रक्तामधनं आलेली असते, तिच्यात जे लिहिलं जातं, तिच्यामध्ये जसं नवीन बघ आपण मराठी भाषेचे अनुषंगाने जी सगळी संस्कृती येते. मला एक सांगा ना, म्हणजे फार मी विचार करतो याचा की बा फार लोक जरा इंग्रजी शिकायला लागले त्याच्यामुळे मराठी अडचणीत आली असं आपल्याला वाटतं. मग याचं दुसरं रिफ्लेक्शन हे पुरणपोळ्यांचा खप कमी होण्यामध्ये व्हायला पाहिजे. मग असं खरंच झालं आहे का की आता घरोघरी पुरणपोळ्या कमीच बनायला लागल्यात आणि लोकांना ते आवडतच नाही, असं झालं आहे का? असं होत नाही. मग गणपतीची गर्दी कमी व्हायला पाहिजे. मग घरोघरी जे गणपती बसवले जातात त्यांची संख्या कमी व्हायला पाहिजे. त्यानंतर आत्ताही आपण पाहतो की आपलं जी मराठी, मी काही प्रतीकांबद्दल बोलतो, ही काही एकमेव प्रतीकं नाहीत, पण एक संस्कृती ज्याने आकाराला येते. आजही जेव्हा काहीतरी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं, आजही मराठीमध्ये सर्वाधिक काय विकलं जातं तर याचं तुम्हाला शिवाजी महाराजांवरची पुस्तकं विकली जातात, तुकारामाच्या गाथा विकल्या जातात, ज्ञानेश्वरीबद्दलचं विकलं जातं आणि असं अनेक. म्हणून मला असं वाटतं की आपल्याला या भयातनं पहिल्या गाडीनं बाहेर पडलं पाहिजे. कोण मारतंय आपली भाषा? कशासाठी कोणी मारेल आपली भाषा? मी जर ठरवलं की मी रोज पुरणपोळी खाईन तर कोण मला अडवतंय? हां, असं जर झालं असतं की बा कुठल्या तरी सरकारने नियम बनवला आणि बंद केलं आणि आता इथून पुढे पुरणपोळी खाण्यावर बंदी आणली तर पुरणपोळी धोक्यात येईल. कोणी मराठी बोलण्यामध्ये बंदी आणली? नाही, पण ते बोलण्यापुरतीच राहते ना. म्हणजे असं आहे की तुम्ही जी उदाहरणं दिलीत ना की ती कशी बंदी आहे, कोणी आणली आहे? मला या प्रश्नाबद्दल बोलायला पाहिजे. बंदी- कोणाची बंदी आहे? बंदी अशी काही लादली नाहीये. तिथे काही असं कोणी म्हटलं नाही की मराठी बोलू नका. पण आता जसं की पूर्वी आपल्याला, आपण ज्या मराठी शाळांमध्ये शिकलो किंवा ज्या संस्कृतीतून वरती आलो, तर आता आपल्याला असं दिसतंय की आपली जी नवीन पिढी आहे, ज्या नवीन पिढीबद्दल कायम असं नव्या पिढीमध्ये हे कमी दिसतं, नव्या पिढीमध्ये ते कमी दिसतं, ही जी ओरड होती हे तरी तुम्हाला मान्य आहे का नाही आहे की जी नवीन पिढी आहे ती मराठी वाचत नाही, त्यांना मराठी वाचता येत नाही, कारण ते इंग्रजी शाळांमध्ये जातात, इंग्रजीच वाचतात, इंग्रजीच बोलतात, त्यांचे मित्र, त्यांच्या अख्खा काय भोवताल जो आहे तो इंग्रजीनं व्यापलेला आहे, असं जे काही एक वातावरण तयार झालंय का? तसं नाही आहे. कोणी केलं हे सगळं? आपल्याला असं लक्षात येईल की आपण मराठी माणूस म्हणून, मी मगाशी जसं सांगितलं की आपल्याला एक तर अस्मिता असते नाही तर गहिवर असतो. बाकीच्या देशांमध्ये काय असतं? याच्यातल्या कशानेही भाषा ना टिकते ना वाढते, यातनं कशानं नाही होऊ शकत. आपली अडचण अशी झाली आहे की विशेषतः 70-उत्तर काळामध्ये, 70-80च्या दशकाच्या आसपास आपल्याला असं वाटायला लागलं की आपण जे तक्रारी करतो ना की चित्रपटांमध्ये काय मराठी कलाकारांना बहुतांश वेळेला काय गडी म्हणूनच दाखवतात किंवा असं सगळं, आपण आपल्या तक्रारीचे मुद्दे असतात की इतर भाषिक लोक आपल्याला पुरेसा सन्मान देत नाही. प्रश्न इतर भाषिक लोकांचा नाही आहे. प्रश्न आपण आपल्या भाषेत आपल्याला महत्त्वाची वाटत नाही. आपण स्वतःला, हा आपला मराठी माणसांचा एक मोठा सामाजिक समस्या तयार झालेली आहे, त्याचं एक त्याचं जो पडसाद आहे तो पडसाद आपल्या भाषेवर झालेला आहे. काय आहे तो? मी जसं म्हणालो तसं की आपण अस्मितेमध्ये असतो नाही तर गहिवरामध्ये असतो. भाषा टिकवण्याची ज्या वेळेला, मग का बरं असं होतं आपलं की एक तर भयगंडामध्ये असतो किंवा भयंकर अस्मितेमध्ये असतो? कशामुळे असं होतं? मला असं वाटतं की आपल्याला स्वतःला आपली भाषा कमी दर्जाची आहे असं वाटतं. आपल्याला असं वाटतं की मी जर या भाषेमध्ये बोललो तर मला आधुनिक समजलं जाणार नाही की काय, असं मराठी माणसाला वाटायला लागलं. तिथून आपली भाषिक अडचण जी आहे ती तयार झाली. मग काय झालं? मग एक युक्तिवाद आपण असा स्वीकारला की जर तुम्हाला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काही करायचं असेल तर मातृभाषेची अडचण होईल, त्यामुळे मात्र आपल्याला जागतिक भाषा आहे म्हणून आपण इंग्रजी शिकायचं ठरवलं. आणि इतकं शिकायचं ठरवलं की आपल्याला आपल्या भाषेत मुलं जर शिकली तर अडाणीच राहून जातील की काय, असं आपल्याला वाटलं. काय झालं त्याच्याने? काही उदाहरणं सांगतो. आज आपण भारतीय सैन्य रशियन विमानं वापरतं. आपली सगळी जी संरक्षण सज्जता आहे ती मुख्यतः जी रशियन विमानं, हेलिकॉप्टर जे आहेत त्याचा आपण मोठ्या प्रमाणावर वापर करतो.
रशियामध्ये रशियन भाषेमध्ये शिकवलं जातं. रशियन इंजिनियर हा रशियनमधून विचार करतो, त्याच्यातून तो टेक्नॉलॉजी डेव्हलप करतो. त्याची जी सगळी टेक्निकल मॅन्युअल्स आहेत तुमच्या फायटर प्लेन्सची, ती ओरिजिनल रशियनमध्ये असतात. आणि मग आपल्याला कळावं म्हणून आपण त्याला आपली भाषा म्हणून इंग्रजीमध्ये भाषांतरित करून घेतो. म्हणजे गंमत बघा, ओरिजिनल मॅन्युअल्स आहेत रशियनमध्ये. जर भाषांतरच करायचं तर त्या तांत्रिक मॅन्युअल्सचं भाषांतर हे मराठीमध्ये करता येणं शक्य होतं, हिंदीमध्ये करता येणं शक्य होतं. पण आपण हे बघितलं नाही की त्या रशियनचं विमानाचं डिझाईन करायला तो रशियनमध्ये शिकलाय म्हणून काही अडलेलं नव्हतं. पण आपल्याला मात्र भाषांतर करताना त्याचं इंग्रजीमध्ये करायला लागलं आणि आपण ती विमानं वापरतो. एअरबससारखी विमान कंपनी आहे, मर्सिडीजसारख्या कंपन्या आहेत, त्यांची सगळी महत्त्वाची पहिली मॅन्युअल जी आहेत ती त्यांच्या जर्मन भाषेमध्ये किंवा फ्रेंचमध्ये असतात. पण आपल्याला मात्र आपण काय करतो, आपली भाषा सोडतो, दुसऱ्याची भाषा शिकतो. त्याचं कारण काय तर आपल्याला तांत्रिकदृष्ट्या विकसित व्हायचं आहे म्हणून. जगाचं याच्यावाचून काही अडलेलं नाही. अख्खा जगाचं, माझा इंग्रजीबद्दल जराही आक्षेप नाही. माझा इंग्रजी पुढं मान टाकायला आक्षेप आहे, सरेंडर व्हायला आक्षेप आहे. एखाद्यानं शेक्सपियर वाचून विद्वान व्हायला माझी जराही अडचण नाही. पण ज्या मिनिटाला तो शेक्सपियर वाचायला लागतो, ज्या मिनिटाला तो इंग्रजी वाचायला लागतो, त्यावेळेला त्याच्या स्वतःच्या नजरेत तुकाराम दुबळे त्याला वाटतात, त्याच्या स्वतःच्या नजरेत त्याला ज्ञानेश्वर दुबळे वाटतात. ही अडचणीची मुद्दा आहे. आणि हे दुसरं कोणी केलेलं नाही. या पराभूतपणाच्या मानसिकतेमध्ये आपण मराठी माणसं गेलो. आपली प्रत्येक गोष्ट आपल्याला दुबळी वाटायला लागली, आपली प्रत्येक गोष्ट आपल्याला कम अस्सल वाटायला लागली. हे धोक्याचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? पण कोणाकडे तरी मी जाईन, त्याच्या घरी गेलो, तो काय जो कुठल्या समजा इटालियन असेल काय असेल, तो मला पिझ्झा देईल, मी माझ्या डब्यातून काढून त्याला पुरणपोळी देईन, मी गुळाची पोळी देईन, मी त्याला भाकरी देईन, मी त्याला माझं थालीपीठ देईन. मला पिझ्झा खायला अडचणच नाही आहे, मला पुरणपोळीची लाज वाटते याची अडचण आहे. मराठी माणसं हे सगळं स्वतःसोबत कॅरी करताना, म्हणजे ज्याला आपण म्हणतो कॉन्फिडंटली कॅरी करण्यात कमी पडतात. म्हणजे आपण बाहेर गेलो म्हणजे तिथली लोक येऊन आनंदानं आपल्याकडचं कुझिन ट्राय करतात किंवा पदार्थ ट्राय करतात किंवा ते प्रयत्न करतात की त्याचा आस्वाद घ्यायचा. किंवा त्यांना जसं तुम्ही म्हणालात की तिकडचे उद्योजक, तिकडचे मोठमोठ्या कंपन्या, ब्रँड्स जे आहेत ते त्यांचं सगळं साहित्य सगळं त्यांच्या भाषेमध्ये करतात. आपल्याकडच्या लोकांना असं का वाटलं असेल, हे अतिक्रमण का झालं आपल्या भाषेवरती? केवळ पराभूत मानसिकतेमुळे झालं? आपल्याकडे सांगितलं ना की इंग्रजी वाघिणीचं दूध आहे, तुम्हाला जगाच्या काय स्पर्धेत टिकायचं असेल तर इंग्रजी आलं पाहिजे. मग जगाच्या स्पर्धेमध्ये त्यांना टिकायचं नाही आहे, जगाच्या स्पर्धेमध्ये मग प्रॉब्लेम कुठे आहे? आपण फक्त इंग्रजीला का दोष देतोय? आपली माणसं हिंदीमध्ये बोलताना पण खांदे पडून बोलतात आणि खांदे पडून बोलतीलच ते. तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये किती केविलवाणी दृश्य आहेत की मराठी पोरगी, तिला जेव्हा बाळ होतं तेव्हा हल्ली ती त्याच्याशी जे लाडीक बोलायचं ते पण ती इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करते. आपल्या बाळाला आधी मराठी जर शिकवलं तर तो जगातल्या कुठल्याही भाषेसमोर घाबरणार नाही. पण जन्माला आलेलं पोरगं आपल्या घरांमध्ये मराठी आईबापच त्यांना असं वाटतं की त्यांच्या मराठमोळ्या मुलांशी जर ते इंग्रजीमध्ये बोलले नाहीत तर त्यांची मुलं त्यांना आधुनिक समजणार नाहीत. ही भीती जर मराठी पालकांनाच आहे. आपल्या हाताने आपण आपल्या भाषेचं नुकसान करतो आहोत. आणि त्यातली एक गमतीची गोष्ट आहे, आता कशामुळे वाटलं असेल, याचे समाजशास्त्रीय विचार लोक करतील त्याच्यात आहेत. पण मला प्राधान्याने मला असं वाटतं की राज्यकर्त्यांची इंग्रजी भाषा ज्या लोकांनी सगळ्यात आधी स्वीकारली, म्हणजे इंग्रजांकडे नोकरदार म्हणून जे सगळ्यात आधी जॉईन झाले, त्याच्यामध्ये नोकरदारांना मध्ये बंगाली लोकं होती, मराठी लोकं होती. त्यामुळे ते सगळ्यात पहिली लोक ज्यांनी मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्याचे प्रयास केले. त्यावेळेला राज्यकर्त्यांची भाषा इंग्रजी होती. त्यामुळे राज्यकर्ते आपल्या डोक्यावरचे आणि आपण त्यांच्याकडे काम करणारे म्हणून ती भाषेचा एक आपल्याला गरज म्हणून ती भाषा निर्माण झाली. सगळेजण तर त्यावेळेला इंग्रज किती जणांना नोकऱ्या मिळतील. मग ज्या काही थोड्या जणांना नोकऱ्या मिळाल्या होत्या त्यांना स्थैर्य वगैरे मिळालं. ते स्थैर्य त्यांनी त्यावेळेला आपल्या साहेबाची भाषा ते शिकले होते म्हणून त्यांना स्थैर्य मिळालं. त्याच्यानंतर आता इंग्रज निघून गेले. आपल्या मनावरचं ते गारूड आपण उतरवूनही दिलं. आपल्या दृष्टीने ज्याला इंग्रजी भाषा बोलता येते तो साहेब
आणि जर आपल्याला ती बोलता येत नसेल तर याचा अर्थ आपण रोजीरोटीच्या लायक देखील नाही, असं काहीतरी आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इंग्रजांनी व्हायरस टाकला. मग वर्षानुवर्ष आपण आपली शिक्षण व्यवस्था अशीच विकसित केली की तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर तुम्ही नालायक आहात. आता मुलं घाबरलेली असतात. आता मुलं स्वतःची भाषा सोडण्यामध्ये त्यांना संकोच वाटतो. याचा दोष आपण आपल्या शिक्षण व्यवस्थेला दिला पाहिजे, आपण आपल्या कुटुंब व्यवस्थेला दिला पाहिजे. आणि हा भाषेच्या अस्मितेचा विषय नाही आहे, हा सामाजिक विषय आहे. कारण आपली लोक ज्या वेळेला आपल्या स्वतःच्या भाषेत शिकलेले नसतात त्यावेळेला ते जगाच्या कुठल्याही भाषेच्या समोर कुबड काढूनच उभे राहणार. त्याला इलाज नाही आहे, कारण ते तुमचं नाही आहे. तुम्हाला वाटत नाही की ज्या वेळेला आता तुम्ही विमान वाहतूक क्षेत्रात काम करता, इतर क्षेत्रांमध्ये पण तुमचा बऱ्यापैकी वावर आहे, सरकारी सगळं काम तुम्ही बघता, नोटिंग घेतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्हाला वाटत नाही की इंग्रजी जर येत नसेल एखाद्याला तर तो अपंग होऊन जाईल ना या आत्ताच्या काळामध्ये? का तसं होणार नाही काय? सिरियसली मी विचारतोय. कारण का माहिती आहे का की आत्ता जे काही लोक इंटरव्ह्यू बघतात त्यांना भाषेचा उमाळा तर आहे मराठीचा, पण काही लोकांना कसं आहे ना, काही लोकांना शिकवायचं आहे मराठी शाळांमध्ये मुलांना, पण तिथं दर्जेदार मराठी किंवा त्या दर्जाचं शिकवलं जाईल की नाही याची शंका आहे. आणि जो अत्यंत तळात आहे, म्हणजे आपल्या शेजारपाजारचे ग्रामीण भागामध्ये जे, आता माझं गाव साताऱ्यात आहे, माझ्या गावातले लोक आता सगळ्या पोरांना आपल्या सकाळी सकाळी, म्हणजे अगदी मजुरी करणाऱ्या महिलासुद्धा सकाळी सकाळी त्यांना ते तयार वयार करून स्कूल बसला सोडतात, मग ती दुसऱ्या गावात जाते इंग्रजी शाळेत. आणि शाळा आमच्या मराठी शाळा ओस पडल्यात. म्हणण्याचा मुद्दा असा आहे की तोटा होईल का असं काही मानण्याची गरज नाही. म्हणजे तो शिकेल व्यवस्थित आणि तो जगाच्या स्पर्धेत टिकू शकेल, काय प्रॉब्लेम नाही. कोणीतरी सांगितलं पाहिजे ना की नाही प्रॉब्लेम आहे, आम्हाला कळतच नाही की प्रॉब्लेम आहे का नाही, हाच कळत नाही. जगाचा नकाशा डोळ्यासमोर आणा. हां, अख्खा पश्चिमेकडून पूर्वेपर्यंत पसरलेला रशिया, इंग्रजी येत नाही. युरोपमध्ये जा, फ्रान्समध्ये लोकांना इंग्रजी येत नाही, ग्रीसमध्ये लोकांना इंग्रजी येत नाही, स्पेनमध्ये लोकांना इंग्रजी येत नाही. तंत्रज्ञानातले सगळ्यात उत्तम चमत्कार ज्यांनी करून दाखवले ते जर्मन लोक इंग्रजी शिकवत नाहीत, ते मुख्यतः जर्मनीमध्ये शिकतात. जी चायना आता नवी महासत्ता बनू पाहते आहे ते सगळेजण स्वतःच्या चायनीज भाषेमध्ये शिकतात आणि मोठे होतात आणि जागतिक दर्जाचे पराक्रम जे आहेत ते पराक्रम गाजवतात. इकडे आपण जपानच्या बाजूला आलो तर त्यांना जपानमध्ये इंग्रजीचं काही महत्त्व नाही, इंग्रजीचं महत्त्व कोरियामध्ये नाही. त्यांचं बरं चाललं आहे, त्यांनी तंत्रज्ञानं चांगली स्वतःची डेव्हलप केली आहेत. सिंगापूरमध्ये याच्यापेक्षा काही वेगळं चित्र नाही. आपण अजून ते जी गाढवाची गोष्ट नेहमी सांगतात ना की झाडाला नेऊन तुम्ही एखादं गाढव 2 दिवस बांधलं तर तिसऱ्या दिवशी त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधायची गरजच पडत नाही. ते गाढव जे आहे ते स्वतःच तिथे गपचूप उभं राहतं, त्याला असं वाटतं की माझ्या गळ्यामध्ये ती दोरी आहेच. आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं होतं ते जाऊन 75 वर्ष झाले, गळ्यातली इंग्रजीची दोरी जी आहे ती अजूनही आपण काढलेली नाही आणि गाढवासारखं आपण तिथेच उभे आहोत. अजूनही आपल्याला असंच वाटतं. कोणाला वाटतं याच्यातलं? हा संकोच वाटणारे जगात देश नाही आहे. 90% समृद्ध देश जे आहेत त्यांचा इंग्रजीशी काडीचा संबंध नाही. पण आपण मात्र त्या अजून ते इंग्रज निघून गेले, पण त्यावेळेला इंग्रज आपले राजे होते आणि त्यावेळेला ती भाषा चालत होती. तर त्या भाषेचं आपण आता यातलं फार छान गंमत आहे, मला यातली पारशी लोकांची गंमत वाटते. मुंबईपुरतं आपण जर विचार केला तर पारशी लोक हे प्राधान्याने यांच्या संपर्कामध्ये होते, इंग्रजांच्या संपर्कामध्ये होते आणि आपले मराठी लोक पण इंग्रजांच्या संपर्कामध्ये होते. काही मराठी तेजस्वी लोक ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून जगन्नाथ शंकर शेटांपर्यंत आहे की ज्यांनी आपले स्वतःचे व्यवसायच केले. फार कमी लोकांना माहीत असतं की महात्मा ज्योतिबा फुले हे उत्तम उद्योजक होते आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची तत्कालीन बॅलन्स शीट ही तत्कालीन टाटांपेक्षा मोठी होती. हे फार कमी लोकांना माहिती आहे. पण आपण काय केलं, बहुतांश लोकांनी काय केलं, इंग्रजांच्या नोकऱ्या करण्याच्या, म्हणजे आपण इंग्रजांच्या संपर्कात आलो नोकर म्हणून, पारशी लोक इंग्रजांच्या संपर्कामध्ये आले व्यावसायिक म्हणून. दोघंही जण इंग्रजी भाषा शिकले. पारशांनी त्यांची संख्या कमी असतानाही इंग्रजांची भाषा फक्त व्यवहारापुरती स्वीकारली. स्वतःची बोलायची भाषा त्यांच्या घराघरामध्ये आजही पारशी संकटात आहे भाषा असं कोणी बोलत नाही, कमी आहेत, पण ते आपापसामध्ये त्या भाषेमध्ये बोलतात, तसे कपडे घालतात, तसं खानपान त्यांचं आहे आणि आजही हे पारशी जगभरामध्ये काम करतात. आपण इंग्रजांना नोकर म्हणून जॉईन झालो.
आपण इंग्रजांबरोबर नोकर म्हणून त्यांच्याशी वागत राहिलो, आपण राजाची भाषा म्हणून ती स्वीकारली. आणि आपण काय केलं की पारशांनी त्यावेळेला स्वतःचा विकसित होत असताना, आता 75 वर्षांनी पारशी निघून गेले तरी पारशी उद्योजक जे आहेत ते नाही कमी झाले, ते वाढतच गेले. आपण इंग्रजांशी अर्थभानाने जोडलेलो होतो, तत्कालीन गरजेमुळे त्याच्याशी जोडलेलो होतो. आपण इंग्रजी ठेवली आणि आपलं अर्थभान आपण विसरून गेलो. त्यामुळे आता आपण काय करतोय, पुन्हा जगभरामध्ये जिथे कुठे इंग्रजी येते तिथे कोणी आपल्याला नोकरीवर ठेवतंय का, आम्हाला ठेवता का नोकरीवर, आम्हाला इंग्रजी छान बोलता येतं, आम्हाला घेता का, असं पुन्हा आपण नवा इंग्रज शोधत फिरतोय जगभरामध्ये. ही मराठीची मुख्य अडचण आहे. इंग्रज निघून गेलाय तुमच्यावरून राज्य करत. तुम्हाला परवडू शकतो तुमच्या भाषेमध्ये राज्यकारभार करणं. एका भाषेने आपल्याला नोकरदार करून टाकलं, 100% करून टाकलं. भाषेने नाही केलं, आपल्या मानसिकतेने करून टाकलं. आपल्यातले उद्योजक किंवा आपण काहीतरी क्रिएट करू शकतो, निर्माण करू शकतो, ही भावना आपल्यातली त्या भाषेने घालवून दिली, आपली घालवून दिली. आपल्याला म्हणजे इंग्रजांनी आपले हिरे दागिने संपत्ती लुटली असेल तर ती छोटी किंमत आहे. त्यांनी आपला अभिमान लुटला, आपला आत्मविश्वास नागवा केला आणि आपण तो होऊ दिला, ही मोठी किंमत आहे. त्यामुळे आपण काय बोलतोय, आजही जे कोणी मराठी उद्योजक, मराठी नट, मराठी लेखक हे जगाच्या छाताडावर पाय देऊन उभे राहतात, त्यांना ते मराठी आहेत म्हणून काही अडलेलं नाही आहे. त्यांचं कधीही अडलेलं नाही आहे मराठी म्हणून. मला एक फार गंमत वाटते अभिजित, म्हणजे एक तो फार छान, बऱ्याच जणांच्या घरामध्ये तो फोटो असतो की छत्रपती शिवाजी महाराज जसे छान सिंहासनावर बसलेत, त्यांच्याबरोबर त्यांचे सगळे जे सेनापती आणि हे सगळे ते असे उभे आहेत आणि त्या उभ्या असण्यामध्ये असं हातात काही एक इंग्रजाच्या वेशातला एक इंग्रज जो आहे तो काही त्याचे कागद वगैरे घेऊन असं महाराजांसमोर झुकून उभा आहे. आता आपण इतिहासकारांना वगैरे विचारलं तर महाराजांना इंग्रजी येत होतं का, तर माझ्या मते त्यांना काही ते इंग्रजी शिकायला वगैरे गेलेले नव्हते. मग या चित्रातनं आपल्याला काय कळतं, चित्रातनं हे कळतं की तुम्हाला इंग्रजी येतं की नाही हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला राज्य करता यायला पाहिजे. आणि तुम्ही राज्य करत असाल तर जो कुठल्या ज्या भाषेतला असेल तो तुमच्यासमोर कमरेमध्ये झुकून उभा राहील. आपण या नजरेनं पाहतो का, महाराजांचं अटकेपर्यंत जर का सगळं तंजावरपर्यंत आणि इथपर्यंत जर सगळं चालत होतं तर त्यांना सगळ्या भाषा येत होत्या का, त्यांना त्याची गरज पडली का. आपल्या अडचण अशी आहे की आपण सर्व प्रयत्न करून दुसऱ्याची भाषा सर्वोत्तम बोलतो, पण सर्वोत्तम सेवा बनवण्याच्याबद्दल गाफील आहोत, सर्वोत्तम प्रॉडक्ट करण्याच्या बाबतीमध्ये गाफील आहोत, उत्तम नीतिव्यवस्था उभी करून त्याचे व्यवसाय उभे करण्याच्या बाबतीमध्ये आपण गाफील आहोत. त्यामुळे मला इतकी गंमत वाटते, म्हणजे मला स्वतःला हे लज्जास्पद वाटतं की मी प्रयत्न करून टायची नॉट बांधायला शिकतो पण मला धोत्राची गाठ बांधता येत नाही. मला लाज याची वाटायला पाहिजे ना. सो आम्ही सातत्याने दुसऱ्याकडे बघून त्याच्यासारखं बनायचा प्रयत्न करायच्या नादामध्ये मला भाषा शिकणे म्हणजे स्वतःची भाषेचं आग्रह काय आहे, कारण की पहिलं काय होतं तर ज्या मिनिटाला आपण भाषा सोडतो त्या मिनिटाला आपल्या कण्याचे 2 मणके जे आहेत ते ढिल्ले होतात आणि आपला अभिमान निघून जातो सगळ्याचा. मला लोकांवर राज्य करण्यासाठी भाषा कोणी शिकावी असं मला वाटत नाही, पण मला जे सगळं संचित इतक्या हजारो वर्षाचं या भाषेने निर्माण केलेलं आहे ते एक भाषा तुम्ही बोलणं बंद केलं की तुम्हाला त्या संचिताचा स्पर्श तुमच्या आयुष्यातून निघून जातो. ही अडचणीची गोष्ट आहे. मला 2 वेगळे प्रश्न आहेत, एक तर नंतर आपण चर्चा करू, पण पहिलं तुम्ही आता म्हणाल की अर्थभान विसरून गेलो आपण, ती भाषेची नोकरी गुलामी पत्करली आणि इंग्रजीची, आणि आपण अर्थभान विसरून गेलो. तुम्ही एवढा मोठा व्यवसाय उभा केलात आणि विमान वाहतूक क्षेत्र तर म्हणजे तिथं तर सगळंच, म्हणजे आता आम्ही जर ज्यावेळेला जातो विमानतळावरती तर त्या म्हणजे एअर तर लांब, पण अगदी ग्राउंड स्टाफपासून ते सगळे इंग्रजीतच बोलत असतात. तुम्हाला कुठलीच अडचण आली नाही हा सगळा व्यवसाय उभा करता? मला सोडून द्या, माझ्यापेक्षा कितीतरी मोठा व्यवसाय जगभरामध्ये करणारे जे लोक आहेत त्यांना इंग्रजी येत नाही म्हणून त्यांचं अजिबात अडलेलं नाही. मी परत सांगतो, मी इंग्रजीचा अजिबात विरुद्ध नाही. ज्याला जी भाषा आवडेल त्याने ती शिकावी. इंग्रजी म्हणून बोलत नाही आहोत आपण, केवळ म्हणतो की मराठी काय अडत नाही, अजिबात अडत नाही. काय उगाच भाषा, तुम्हाला जशी गरज निर्माण होते तेवढ्यापुरती भाषा तुम्ही शिकताच ना. मला
रावसाहेब दानवे तुम्हाला म्हटलं ना, गमतीत म्हटलं, पण मला आवडलं रावसाहेब दानवेंचं. ते एका भाषणात म्हणाले की मला काही इंग्रजी येत नाही, पण मी 12-15 देश फिरून आलो. मी कुठेही गेलो की मला 2च शब्द येत होते, हाऊ मच आणि टू मच. पण मग मला तुम्ही एक सांगा, याच्या पलीकडे व्यवसाय काय असतो? मला माझी विमान वाहतुकीची सेवा जगभरामध्ये विकायची आहे. आम्ही आता काही देशांमध्ये काम करतो, त्यांना मला सेवा उत्तम देण्याची भाषा मला जमली पाहिजे. भाषांतर करण्यासाठी आता ChatGPT आहे, गुगलही आहे, आणि त्याने तुम्ही एकमेकांशी बोलू सुद्धा शकता. ह्युमन ट्रान्सलेटर्स पण उपलब्ध होते, अक्षरशः ते उपलब्ध आहेत. पण मला मूळ माझ्या सेवा बनवता येत आहेत का, माझी उत्पादनं बनवता येत आहेत का? आपली अडचण अशी आहे ना की आपण गाफील कशाबद्दल आहोत, म्हणजे विज्ञाननिष्ठ माणसं आपली बनता येत. म्हणजे आपण तंत्रज्ञान शिकायला मिळावं म्हणून आपल्या मुलांना म्हणतो, नाही तुम्ही ना मराठीत शिकू नका, तुम्ही इंग्रजीमध्ये शिका, म्हणजे तुम्ही तंत्रज्ञान स्नेही व्हाल, विज्ञान स्नेही व्हाल, असं आपल्याला वाटतं. मग हे खरंच होतं आहे का? एवढं विज्ञानाचं कॉन्ट्रीब्युशन देणारी मंडळी आपली शिक्षण व्यवस्था घडवते आहे का? तर मी सांगतो काय, भाषेचा हात सोडला की त्याची जगण्याच्या लढाईची सुरुवात ही कमी आत्मविश्वासाने होते. मधल्या काळामध्ये ना, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की सरकार म्हटलं होतं की तुमच्यातले जे काही व्होकेशनल कोर्सेस आहेत, इंजिनिअरिंग असेल, मेडिकल असेल, त्यासुद्धा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला शिकण्याची मुभा उपलब्ध होईल. बऱ्याचशा शिक्षणतज्ञांनी किंवा बऱ्याचशा लोकांनी त्याच्याबद्दल खूप गळजप केला. अरे मग जगाच्या बाजारामध्ये आमच्या मुलांचं कसं होणार वगैरे वगैरे, मग ह्या टर्म्स आम्ही कशा शिकवणार, किंवा मग काही टेक्निकल टर्म्स ज्या असतात, तांत्रिक गोष्टी असतात, त्या कशा शिकवणार, त्याला काही पर्यायी गोष्टी उपलब्ध आहेत की नाहीत. हा असा काहीतरी म्हणाला तसं की विमानांचे तांत्रिक पुस्तकं जी आहेत, मॅन्युअल्स जी आहेत, त्याच्यामध्ये इंजिनचे डिझाईन्स आणि हे सगळं जे आहे ते जर का मातृभाषेमध्ये ज्याने त्याने आपापल्या बनवलेलं आहे, ते मराठीत का नाही बनणार? वन म्हटल्यानंतर तुम्हाला जे कळतं ते एक म्हटल्यानंतर का नाही कळणार? तुम्ही जे विविध चित्राकृती काढता आहात, विविध प्रकारची चित्र काढतात, त्याच्यासाठी तुम्हाला भाषा कशाला लागतात? काय म्हणजे कशासाठी आहे? बरं, हे सगळे ज्यांनी केलं त्यांची भाषा काय होती? आईन्स्टाईनची भाषा काय होती? कुठल्या भाषेमध्ये त्याने विज्ञानाच्या संकल्पना मांडल्या आहेत? आपल्याला उगाच म्हणजे विनाकारण या सगळ्याचं का नाही जमणार या सगळ्याचा अनुवाद करायला? मग आत्ता जर का एखाद्याने विमान उडवण्याचं कौशल्य आत्मसात केलं, आत्ता कितीतरी जे वैमानिक आहेत दुसऱ्या देशामधनं येणारे, ते त्यांच्या मातृभाषेमध्ये शिकलेले आहेत आणि ते इतके उत्तम वैमानिक आहेत की ते भारतामध्ये येऊन जेव्हा विमानं उडवतात त्यावेळेला त्यांचं काय अडतं? त्यांना इंग्रजी येत नसतं म्हणून त्यांचं काय अडतं? हा कुठलं भय आहे आपलं? हे कशासाठी भय आहे? कोणाचं अडलंय? बरं, काय करतात आता आपण जाऊन तरी काय करणार? फ्रेंच माणसाबरोबर व्यवसाय करायचा आहे, त्याला तुम्ही काय इंग्रजी ऐकवणार? माझ्या पार्टनर काही रशियन्स आहेत, आम्हाला बोलता येत नाही एकमेकांशी एक शब्द. बरं चाललं आहे आमचे 5 वर्ष, त्याला इंग्रजी येत नाही, मी माझ्या इंग्रजीमध्ये त्याला काय, म्हणजे आम्ही एकदा फायनली असं ठरवलं की तू रशियनमध्ये बोल, मी मराठीमध्ये बोलतो. अंतिमतः जर हातवाऱ्यांनी आणि काही चित्रांनी एकमेकांशी बोलायचं आहे तर काय अडणार आहे याच्यामध्ये? पण मग आणि आता हे करतं ना, तुमचं मोबाईल करतं ना ट्रान्सलेशन. मला ते परवाच्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे मधल्या काही काळामध्ये मीही गाफील होतो, मीही या भ्रमामध्ये सापडलो होतो. म्हणून मी माझ्या मुलांना, आणि मला त्यावेळेला महाराष्ट्राबाहेर कुटुंबासह राहण्याची काही परिस्थिती निर्माण होईल अशा याच्यामध्ये होतो. तिथं मराठी शाळा नाही, म्हणून मला मुलांना काय म्हणता येईल त्याला, मजबुरीमुळे इंग्रजी शाळांमध्ये घालावे लागलं. नंतर आता माझ्या असं लक्षात आलं की आता पुन्हा जर का मी माझ्या जवळच्या कोणाची ॲडमिशन करायची असेल आणि ती मी इंग्रजीमध्ये करत असेल तर मी मूर्ख आहे, गरज त्याची उरलेलीच नाही आहे. अहो, तुम्ही मोबाईलमध्ये ठेवता, म्हणजे एका मोठ्या उद्योजकाबरोबर नरेंद्र मोदी साहेब भाषण बोलत असताना एकमेकांशी ते मोबाईलमध्ये ठेवतात. मोदी साहेब त्यांच्या भाषेमध्ये बोलतात, तो उद्योजक स्वतःच्या भाषेमध्ये बोलतो आणि दोघांना एकमेकांशी कम्युनिकेट होतं. आता मी का परिश्रम घेऊ उगाच दुसऱ्याची भाषा शिकायला, असा विषय आहे. आता हा जो न्यूनगंड आहे पालकांमध्ये, वी कॅन से, म्हणजे आपण म्हणू शकतो आता दुसऱ्याची भाषा शिकणं हा एक तर मूर्खपणा असेल
किंवा तुमची हौस असेल, गरज नक्की नाही आहे. गरज नक्की नाही. अरे मला आता हे जे आहे ते पालकांच्या मनातून आता डोक्यातून कसं उतरवायचं हा एक मोठं चॅलेंज आहे ना. पण कसं आहे की आपण बोलतोय, लोक ऐकतायत, लोकांना करायचं आहे, इच्छा आहे, पण मग ते म्हणतात की अरे हे जे भय आहे, आता भय तर आहे पण त्यांना घालवायचं आहे भय, तर काहीतरी त्यांना लागतील ना उदाहरणं, 4, 5, 10 उदाहरणं की बाबा अमक्या अमक्याचा मुलगा, अमक्या अमक्या ह्याचा मुलगा, अमक्या अमक्या त्याचा नातेवाईक तो मराठीत शिकला तरी बघा हा बाबू उत्तम झाला वगैरे. आपण नावं घेऊयात ना. आंबेडकर कुठल्या भाषेत शिकले? काळ वेगळं होतं ते म्हणतात. अरे कुठल्या भाषेत शिकले? अहो इंग्रजालाच दमदाट्या केल्या ना. आपल्या बुद्धिमत्तेच्या जीवावर त्यांच्याशीच करू शकले ना. अडलं काही? जिथं गरजेचं होतं तिथं त्यांनी त्यांची भाषा शिकले. सचिन तेंडुलकरचं काय अडलं? महाराजांचं काय अडलं? आत्ता जे सगळेजण विविध लोक आपापल्या व्यवसायांमध्ये उत्तम, म्हणजे आपण अगदी सगळ्यांनाच ही फारच मोठी किंवा याच्यातली नावं झाली, काही व्यवसायामधली नावं घेऊ. आफ्रिकेमध्ये गेलेलो होतो तर आफ्रिकेमध्ये लोकांना भारत देश आणि किर्लोस्कर अशा 2 गोष्टी माहिती आहेत. त्यांनी किर्लोस्कर हे असे उद्योजक होते ज्यांनी सुरुवातीला त्यांचे इंजिन्स जे आहेत ते आफ्रिकेमध्ये दिले. कुठल्या किर्लोस्करांना आफ्रिकन भाषा येते? कुठल्या आफ्रिकन माणसाला किर्लोस्करांचं मराठी येतं? यांना इंजिन बनवता येतं आणि त्याला इंजिनाची गरज आहे. भाषेचा व्यवहार पूर्ण झाला. आज किती उद्योजक आहेत आपल्याकडचे, ते जे विविध कामं करतात त्यांचं कुठं इंग्रजी वाचून अडलं आहे? मला एक सांगा, चितळ्यांना इंग्रजी येत नसेल याच्याने काय अडणार आहे? बाकरवडी जाणारच आहे. त्यांना बाकरवडी उत्तम बनवता यायला पाहिजे. दुःख हे आहे की भाषा शिकण्याच्या नादामध्ये आपण दर्जा विसरलो. आपण कॉप्या करणं ज्या केल्या असतील, मग आपण दुसऱ्यांच्या इंग्रजांच्या भाषा शिकलो, पण इंग्रजांची शिस्त शिकलो का आपण? इंग्रजांची ते इंग्रज ज्या वेळेला इथं आले होते भारतामध्ये आजपासून 250 वर्षापूर्वी, त्यावेळेला त्यांना कुठली भाषा येत होती स्वतःची? इथे यायला तुमच्याकडे काहीतरी सोय तरी होती? मग विस्तार जर करायचा असेल तर हिंमत असली पाहिजे. ही हिंमत शिकलो का आपण? आपल्याला वाटलं का की आपण आता जाऊ आणि दुसरीकडे राज्य करू? आपण भाषा शिकण्यापुरतं स्वतःला आधुनिक केलं. आपण आपली मानसिकता बदललेली नाही. सो ही मराठी भाषा दिन जर साजरा करायचा असेल, मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल मला थोडीही भीती वाटत नाही. याचं कारण असं की माझा दृढ विश्वास आहे की विजेत्याची भाषा टिकते आणि मराठीमध्ये वारंवार विजयी होण्याची शक्यता आहे. मराठी लोकांमध्ये वारंवार विजयी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे विजयी लोक आहेत ते मराठी बोलतात म्हणून ती मराठी भाषा नक्की टिकवली जाईल. ती टिकलीच. ज्ञानोबांनी टिकवली, शिवाजी महाराजांनी टिकवली, टिळकांनी टिकवली, आंबेडकरांनी टिकवली. हे सगळ्या मोठ्या माणसं हे मराठीमध्ये बोलत होते आणि नंतरच्या याच्यामध्ये लताबाईंमुळे टिकली, सचिन तेंडुलकरांमुळे टिकली. ही सगळी मराठी माणसं माझ्या भाषेमध्ये बोलत होते म्हणून मला माझ्या भाषेचा गौरव वाटला. आता लोकांना चिंता का वाटते? मी शेवटचे 2-3 प्रश्न घेतो. पण आता लोकांना चिंता का वाटते? आता आधी लोकांना मी लहानपणी एरे रे पावसा, मी तर तेच शिकलो होतो, एरे रे पावसा. आता ते रेन रेन गो अवे, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार, किंवा काय ते अजून काही कविता त्यातल्या इंग्रजीतल्या, ह्या पोरांना माहिती आहेत. त्यांना हे माहीतच नाही आहे. आणि चांदोबा वाचायची मुलं. तर आता परत जर इकडे आणायचं असेल, नाही परत जर इकडे आणायचं असेल तर पालकांनी, घाबरलेले पालक आपल्या मुलांना भयच देऊ शकतात. त्या भयातनं पालकांना आधी बाहेर यायला लागेल ना. त्यांना बघायला लागेल ना डोळे उघडे करून. जगाचा नकाशा समोर उघडला तर त्यांना कळेल. झेडपीची शाळा फारच काय त्याची दर्जा तिथला चांगला नाहीये शिक्षणाचा. मग ते प्रत्येक सरकारकडे बोर्ड दाखवतात. आणि इंग्रजी भाषेचा दर्जा खूप चांगला आहे, बरोबर ना? असं तुम्हाला वाटतंय का खरंच मनापासून? मुख्य दर्जा वाईट हा ओव्हरऑल शिक्षणाचा आहे, त्याचा भाषेशी संबंध जोडू नका. आपल्या इंग्रजी शाळा काय फार गुणाच्या आहेत. आपल्या इंग्रजी शाळांमधून जी पोरं बाहेर पडत आहेत त्यांना जीवनात जगण्याचा आत्मविश्वास आहे. आपण नोकरं बनवण्याची फॅक्टऱ्या काढल्या आणि आता आमच्याकडे उद्योजक कसे नाहीत, आमच्याकडे स्वयंप्रज्ञेचे लोक कसे नाहीत, त्या बनवायचे शाळा तुम्ही काढलेल्याच नव्हत्या. सुधारायचं असेल तर हा आत्मविश्वास आपल्या शाळांना बूस्टर देणार की नाही आपण? माझं म्हणणं असं आहे की जर का एका अनावश्यक भयाने एवढा मोठा मराठी समाज जर घाबरलेला असेल तर जसा कोरोनाला तुम्ही बाहेर काढला, दमदाटे देऊन काढला ना,
तसंच हे भय काढायला लागेल त्याच्यातनं. अशक्य करून ठेवा त्यांना. जे कोणी आहेत मुलं, त्यांना अशक्य केलं. अत्यंत म्हणजे इतकं महाग करा की त्यांना परवडता कामा नये. आणि मराठी शाळांवर तुम्ही इन्व्हेस्ट करा. मुलांना तुम्ही किती कन्फ्यूज मुलं आपण बनवली. आपल्याला याच्यात काही चूक वाटत नाही आहे की गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये भयंकर गोंधळलेली मुलं आपण तयार केली. त्याला कळतच नाही की माझी भाषा कोणती. त्याला सगळेजण सांगतात की अरे बाबा तू गायकवाड आहेस ना, तू देशमुख आहेस ना, तू भारदे आहेस ना, तू करांडे आहेस ना, तर तू म्हणजे तू मराठी आहेस असं त्याला समजतात. त्याचा बाप त्याच्याशी काहीतरी घाबरून इंग्रजीमध्ये तोडकं मोडकं बोलायचा प्रयत्न करतो. त्याची आई त्याच्याशी काहीतरी इंग्रजीमध्ये बोलायचा प्रयत्न करते. तो बाहेर शाळेमध्ये जातो तर ती त्याला इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करते आणि तो आहे मराठी माणूस. तो मुलगा जर गोंधळलेला असेल तर त्याची चूक काय? का नाही वाटत आपल्याला की मी घरात माझ्या मुलांशी मराठीमध्ये बोलीन. मग जिथे जिथे शक्य आहे तिथे माझ्या मुलांना, मी स्वतः मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे, माझं काहीही अडलं नाही. काहीही म्हणजे काहीही अडलं नाही. असे खूपच जणांचं अडलेलं नाही आहे. हे जे मराठी बोलण्याबद्दलचं एक संकोच काही ठिकाणी असतो. म्हणजे आपली मराठी सगळ्या ठिकाणी आहे, काही ठिकाणी वगैरे काही नाही. मध्ये वगैरे गेल्यानंतर त्यांना म्हणजे बाजारात गेल्यानंतर हे जनरल मानसिकता सांगतोय की बाजारात गेलं की एखादा हिंदी माणूस विक्रेता, भाजी विक्रेता वगैरे, मग ते सहज जातात, भैया ये कितने को दिया. मग ते हे जे आहे हे कुठून, हे का झालंय? पण ह्या मुद्द्याला मी तो पराभव मानणार नाही. माझं म्हणणं असं आहे की मराठी माणसाचं ज्या हिंदीशी जोडलेल्या भाषा आहेत त्या जी लोक पटकन शिकू शकतात त्याच्यामध्ये मराठी लोक आहेत, गुजराती लोक आहेत जे पटकन हिंदी शिकू शकतात. त्यामुळे समोरचा तुमची भाषा तेवढी पटकन शिकू शकत नाही. त्यामुळे तो जर का हिंदी भाषिक माणसाशी हिंदीमध्ये बोलत असेल तर भय वाटण्यासारखं काय? ही काय दमदाटी आहे की समोरच्याने मराठी शिकायचं? असेल नाही पाहिजे. काय असायला काय पाहिजे? या वक्तव्यामुळे वाद होईल भारदे साहेब. काय म्हणजे कुठला वाद? ते म्हणतील की इथं महाराष्ट्रात यायचं तर मराठी शिकलीच पाहिजे असं म्हणतात ना ते. आता किती आपल्याकडे मराठीचा कळवळा असलेल्या राजकीय संघटना, पक्ष आहेत. कोणी शिकलं पाहिजे? मराठी शिकली कोणी पाहिजे? माझ्या मुलांना मी मराठी शिकण्याची सक्ती करत नाही आहे. माझ्या मुलांना तू आग्रहाने मराठी असलं पाहिजेस, तू मराठी शिकलं पाहिजेस हे आम्ही बोलत नाही आहोत. आणि बाहेरून आलेला 2-3 वर्षासाठी इथं आला असेल त्याला काय, ती पहिली भाषा मराठी करा, दुसरी भाषा मराठी करा, शासकीय स्तरावर त्याला तुम्हाला शिकवावं असं वाटत असेल तर ते शिकवा. नुकसान काय त्याच्यामध्ये? तेही शिकवा त्यांना. अरे पण तुमची स्वतःची मराठी मुलं मराठी बोलत नाही आहेत, हा मुख्य प्रश्न आहे. आपली स्वतःची मुलं इथून उठून त्यांना काही वाटत नाही आहे की मराठीमध्ये सांभाळण्यासारखं आहे. आणि आपण सगळेजण जे मराठीमधून शिकलो ते आपल्याकडे सांभाळण्यासारखं काय आहे हे आपल्या मुलांना सांगू शकलेलो नाही आहोत. ही मुख्य काळजीचा विषय आहे. आणि आपण म्हणजे राजकीय तुम्हाला या चर्चेमध्ये आणायचं असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने आणा. मला तर म्हणायचं नाही आहे. माझं म्हणायचं असं आहे की बाहेरून येणारा माणूस मराठी शिकला की नाही शिकला हा माझा दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे. पहिल्या क्रमांकाचा प्रश्न, भारदे मराठी शिकला का, देशमुख मराठी शिकला का, इथला मराठी खान शिकला का, इथला कांबळे शिकला का, हा माझा मुख्य प्रश्न आहे. तो शिकत नाही आहे, हा मुख्य धोका आहे. आता शेवटाकडे आहोत आपण. मुद्दा असा आहे की आता तुम्ही म्हणजे आपण उद्योग, भाषा, तिचं सौंदर्य, तिच्यातलं असलेलं अर्थभान, इथलं शिक्षण, म्हणजे खूप कमी वेळामध्ये खूप गोष्टी कव्हर केल्या. आता शेवटी आपण जे राहिलं ते साहित्य. अलीकडच्या काळामध्ये मला त्याच्याबद्दल फार काही चिंता वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की मी खूप तरुण लोकांमध्ये वावरतो, ते माझे खूप चांगले मित्र आहेत. काही लोक मित्र नाही आहेत पण मी त्यांना ऐकतो, वाचतो, बघतो, बोलतो जसं जमेल तसं. त्यामुळं म्हणजे मराठी कविता, गझल याची परंपरा तर मला असं वाटतं सगळ्यात भारी आपल्याकडं होणार आहे पुढच्या 5-10 वर्षामध्ये. म्हणजे अगदी आत्ताच्या प्रसिद्ध असलेल्या वैभव जोशींपासून ते सारंग पंपटवार असेल, अपूर्व राजपूत असेल किंवा अगदी अकाली गेलेल्या सतीश दराडे असेल, ही सगळी मंडळी एकदम तुफान लिहितात, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही. पण आता गंमत अशी झाली आहे ना की ही जी मंडळी इतकं सकस, इतकं चांगलं, इतकं उत्तम लिहित आहेत, त्यांचे कार्यक्रम होत आहेत, स्टँडअप होत आहेत, बाकी सगळ्या गोष्टी होत आहेत. आता ह्यांनी जे लिहिलं आहे ती भावना, त्याला जर ते काय प्रेमाचा अर्थ किंवा ती गोष्ट ती जर त्याला कळायची असेल तर त्यासाठी भाषा लागेल ना त्याला.
आणि त्यातलं परत आता आपलं तिथंच येतोय आपण की ती भावना शेवटी असं आहे की या 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 हृदयीचे त्या हृदयी पोचण्यासाठी जी काही वेवलेन तयार व्हावी लागेल ती भाषा तयार करते, ती भावना तयार करते. आता साहित्यामध्ये आणि शिक्षणामध्ये त्याचा फार मोठा गाभा आहे. कारण हे साहित्य घरोघरी पोचलं पाहिजे, ते मुलांपासून ते थोरांपर्यंत सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि ते शिक्षण पोचलं पाहिजे, ते चालू झालं पाहिजे आणि सरकारी स्तरावरून पण त्यासाठी काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत. कारण आपल्याकडे बघितलं आपण JR आला, काय कोर्टात कुठला मॅटर गेला किंवा काही कुठल्या गोष्टी आपल्याला सरकारी पातळीवरती चेक करायच्या झाल्या, ते सगळं इंग्रजी असतं बऱ्यापैकी. तर ते आता सोडून देऊ, सरकार बेरकार सगळं सोडून. साहित्याच्या बाबतीमध्ये, साहित्य सौंदर्याच्या बाबतीमध्ये आणि ते पोचण्याच्या बाबतीमध्ये मला चिंता वाटत नाही. मी आधीच डिस्क्लेमर दिला. तर त्यासाठी जनरली लोकांमध्ये हे असतं की अरे आता काय लोक पुस्तकं वाचतच नाहीत, मराठी पुस्तकं कुठं खपतात पुस्तकं, आता काय कोण आता लिहून तरी काय वगैरे, अशा स्तराला येऊन ते बोलायला लागतात. मग आता साहित्य संमेलन झालं तर जश्नेर एकता मी गेलो आहे, थोडं लांबेल प्रश्न. जश्नेर एकताला असं तुडुंब हॉल, मी बसायला पाय ठेवायला जागा नाही. मी अमळनेरच्या साहित्य संमेलनाला गेलो, स्टेजवरती 35 लोक आणि स्टेज खाली आम्ही 80 लोक. आता दिल्लीतलं होतं कारण तिचं गाजलेलं साहित्य संमेलन राज्याच्या बाहेर होत असलेलं. नाशिकला गेलो, नाशिकला साहित्य संमेलन झालं 2-3 वर्षांपूर्वी, तुमच्या सेम सिच्युएशन. कशामुळे असेल? मला 2-3 गोष्टी उदाहरणं सांगतो. महाराष्ट्रातले प्रमुख 5 वर्तमानपत्र दरवर्षी त्यांचा खप वाढत चाललेला आहे असे जाहिरातही करतात आणि ते खरोखरच तसं बघायलाही मिळतं. महाराष्ट्रातले विविध चॅनल्स, वाहिन्या सगळ्या ज्या आहेत त्याही त्यांचे दर्शक संख्या वाढत चालल्याचं सांगतात. इंटरनेटवरून येणाऱ्या ज्या सगळ्या वाहिन्या आहेत त्याही त्यांचे दर्शक वाढत चालल्याचं सांगतात. आणि याच्यातले बहुतांश जणांचे अर्थव्यवहारसुद्धा चांगले चाललेले आहेत. ज्या अर्थी ते प्रत्येक वर्षी जे काही आयकर खात्याला सांगतायत त्याच्यातून दिसतंच आहे की त्यांचं बरं चाललेलं आहे. मग आपण पुस्तकाचा विषय आला की आपल्याला भीती का वाटते? आपण असं का विचार करत नाही की बरं मराठी विकणारे जे सगळे हॉटेल आहेत त्यांचंही सगळं बरं चाललेलं आहे, त्यांचं भरपूर खप होतो आहे. आमच्याकडे अगदी नाशिकमध्ये नुसत्या मिसळचे कितीतरी दुकानं निघालेली आहेत की आता मिसळ हा काही उत्तर प्रदेशमधून आलेला पदार्थ नव्हे किंवा वडापाव हाही काही उत्तर प्रदेशातून आलेला पदार्थ नव्हे. त्यांनी दुकानं वाढली आहेत, त्याचे विक्री करतायत, इतर भाषिक घेऊनही विक्री करतात आणि बरं चाललं आहे त्यांचं. मग लोक त्यांच्या आस्वादामध्ये बरं पैठणीवाल्यांचं तुम्ही बघाल तर पैठणीवाल्यांच्या म्हणजे प्रत्येक साडीची किंमतही वाढते आणि त्यांचा एकूण खपही वाढतो आहे. सो या सगळ्याचा अर्थ असा आहे की मराठी लोक त्यांना आवडणाऱ्या गोष्टींचे अर्थव्यवहार जे आहेत, बरं चित्रपटवाले जे गाळात गेलेले होते पण आता दिसतंय की मराठी चित्रपट बऱ्यापैकी लोक जात आहेत, बघतायत, त्या मराठी चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. मग पुस्तकांच्या बाबतीत असं का होत असेल? मला असं वाटतं की फार कमी लोकांना पुस्तकं विकता येतात. हे पुस्तकवाले जसे जो मिसळ विकत असतो तो मी मराठी संस्कृतीची सेवा करायला निघालो वगैरे अशा काही अभिनिवेशामध्ये नसतो. तो मी एक मराठी पदार्थ विकायला निघालेलो आहे म्हणून ते उत्तम बनवतो आणि ते विकलं जातं. मराठी वर्तमानपत्र जेव्हा येतात तेव्हा ते मराठी भाषेच्या सेवेकरता निघालो आहे म्हणत नाहीत, म्हणून मग त्यांना मराठी भाषिकही मिळतात, त्यांचा अर्थव्यवहारही सांभाळला जातो आणि ते एक प्रभावही जनमानसावर तयार करतात. बहुतांश प्रकाशक जे आहेत मराठीमधले ते अत्यंत गाफील लोक आहेत. ते व्यवसाय म्हणून याच्याकडं सोयीसोयीनं पाहतात आणि संस्कृती म्हणून पण या व्यवसायाकडे सोयीसोयीनं पाहतात. आपण बघितलं तर हिंदी भाषिक पुस्तकांचा खप काय होतो आहे. मी परवाच्या दिवशी एक ऐकलं, एका पुस्तकाची किंमत 12,000 रुपये एका पुस्तकाची किंमत आहे असं मी बघितलं आणि लोक ती पुस्तकं घेतात देखील आहेत. मराठी पुस्तकांमध्ये चांगल्या गुंतवणुकीची गरज आहे. मोठ्या मोठ्या कंपन्यांनी या आत्तापर्यंत या व्यवसायाकडे दुर्लक्ष केलं. मोठे मोठे व्यावसायिक संस्था ज्या वेळेला मराठी वृत्त व्यवहारामध्ये आल्या, मराठी करमणूक व्यवहारामध्ये आल्या, त्यावेळेला ते क्षेत्र विस्तारत गेलं. काय दुसरी भाषा आपल्यावर गारूड करते किंवा दुसऱ्या भाषेच्या
पायाशी आपण जातो. म्हणजे नक्की काय होतं तर त्याचा तर पहिला मुद्दा हा आहे की आपल्याला आपलं सगळं जे आहे ते भयंकर दुबळं वाटायला लागतं. गंमत काय आहे की मी आता प्लेटोला इंग्रजी येतच नव्हती. त्याने काय ते त्याच्या भाषेत बनवलं असेल ते मग विविध भाषांमधून भाषांतरित होऊन मला मिळतं. पण मला प्लेटोबद्दल वाचत असताना मला असं वाटतं की मी काहीतरी जागतिक दर्जाचं वाचतो आहे. मग माझ्या तुकारामाने काय चूक केली? माझा प्लेटोला आक्षेप नाहीच आहे. माझा आक्षेप आहे की आपण इतके नालायक माणसं आहोत की प्लेटोच्या समोर आपण आपलं आत्मविश्वासाने आपले तुकोबाराय घेऊन जात नाही, आपले ज्ञानोबाराय घेऊन जात नाही. यांनी सुद्धा जागतिक दर्जाचं काम केलेलं. मी एक उदाहरण सांगतो. युरोपमध्ये वगैरे गेल्यावर फार वेळेला वाटायला येतं. कुठलं तरी आपण लांबवरून रस्त्यावरून आपल्याला दिसत असतं की इथे काहीतरी एक ऐतिहासिक किल्ला आहे आणि त्या किल्ल्याला नक्की भेट द्या, त्याचा काहीतरी संध्याकाळी एक मोठा कार्यक्रम आहे, लेझर बिझरचं वगैरे वगैरे म्हणून आपण जातो. माझ्याच बाबतीत असं झालं होतं. आणि मग खूप महागडं त्याचं तिकीट वगैरे करून तो सगळा शो वगैरे मी बघितला. आणि तो बघितल्यानंतर मला असं लक्षात आलं की त्या गावामध्ये एक राजा होता. त्याने काय 200-300 वर्ष राज्य केली. पहिला आक्रमक आल्या आल्या तो राजा हरला आणि पळून गेला. एवढाच इतिहास. पण असा काही मांडला होता की माझ्या खिशातून 200-300 पाऊंड खर्च केल्याशिवाय मला राहवलं नाही. आणि तेवढं आम्ही खर्च करून तिथनं बाहेर पडलो आणि कळलं की अरे काहीच नाही. मग हे जे छान करून आपली गोष्ट मांडणं जे आहे हे आम्हाला महाराजांच्या इतिहासाबद्दल का नाही करता येत? आमच्या प्रत्येक किल्ल्यामध्ये किती इतिहास दडलेला आहे, इथल्या प्रत्येक गावामध्ये सांगता येण्याजोग्या किती गोष्टी आहेत. पण आम्ही आमचं मार्केटिंग करणार नाही. आम्हाला त्यातलं मोठेपण जाणवत नाही. आमच्याकडे सांगण्याजोगं काय आहे ते आम्हाला कळत देखील नाही. आणि आम्ही आपले दुसऱ्यांचे झेंडे खांद्यावर घेऊन उडतो आणि अशा दुसऱ्या कुठल्या तरी राजाच्या ठिकाणी जाऊन 300-400 पाऊंड देतो. हा मराठी माणसाचा प्रॉब्लेम आहे. त्याला स्वतःकडे जे आहे ते आत्मविश्वास तो इतका घाबरलेला आहे, इतका आत्मविश्वास त्याने घालवून बसलेला आहे की तो समोरच्याच्या प्लेटोच्या समोर आपला तुकाराम तो आत्मविश्वासाने उभाच करू शकत नाही. ही अडचण आहे. अजून दुर्दैवाने मराठी मोठ्या समूहांनी एक नाटकांचंही असंच होतं ना. बहुतांश वेळेला मराठी नाटकांना गर्दी होत नाही म्हणून आपल्याला दुःख व्हायचं. पण मी एक चिटकिणीवरचं नाटक बघायला मीच 3 वेळा गेलो होतो आणि महागडं तिकीट काढून आणि सगळं हाऊसफुल होतं. मग जर त्याची जाहिरातबाजी केली त्या निर्मात्यांनी तर त्यांचं चांगल्या प्रकारे लोकांनी त्याला स्वीकारलं. मला नाही वाटत जेव्हा जाणता राजाचे प्रयोग व्हायचे त्यावेळेला कधी ते गर्दीमुळे अडले. अडचण अशी आहे की काहीतरी अस्सल विकण्याचा तरी प्रयत्न करायचा किंवा काहीतरी अस्सल बनवायचं पण त्याच्या विकण्याचा तरी आळस करायचा. अशा कुठल्या तरी विचित्र गोष्टीमध्ये मराठी साहित्य व्यवहार अडकलेला दिसतोय. मला असं वाटतं की मोठं कॅपिटल येईल आणि आपल्याला त्या मोठ्या भांडवलामुळे अतिशय मोठ्या प्रमाणावर मराठी पुस्तक व्यवहार बघायला मिळेल आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना पश्चाताप होईल ही हळहळ केल्याचा की आता मराठी लोक वाचतच नाही आहेत की काय वगैरे वगैरे. आणि हे फार लवकर होईल. हे तुम्ही बघा, फार लवकर होईल. मला वाटतं की हे गाफील लोक आहेत. यांनी हा बाजार कसा चालला आहे, या बाजारामध्ये काय द्यायला हवं आहे याचं सगळ्याचं भान विसरून गेलेले आहेत आणि ते काहीतरी जुन्या गोष्टी सांगत राहतात. तुम्ही बघा, बदलेले सगळं. निश्चितपणे बदलायला पाहिजे. आणि तुम्हाला मंदार भारतींना का बोलवलं हे आता सगळी मुलाखत ऐकून तुमच्या लक्षात आलं असेल. कारण की उगाच चिकित्सा आणि केवळ त्याच्याकडे समीक्षा या दृष्टीने न बघता वस्तुनिष्ठता काय आहे, मराठी भाषा असेल, मराठीचं अर्थसाक्षरता असेल, मराठीचं अर्थभान असेल, उद्योग विश्व असेल, साहित्य असेल, शिक्षण असेल, सरकारी व्यवहार असेल, म्हणजे 30-40 मिनिटांमध्ये या सगळ्याबद्दल बोलून झालं आहे आणि ते एकदम वस्तुनिष्ठ बोलून झालं आहे. ही वेगळी दृष्टी आहे असं मी सुरुवातीला जे म्हणत होतो की यांना का बोलवलं आहे. आणि म्हणून ही मुलाखत तुम्ही जर बघितली असेल किंवा बघितली नसेल तर तुमच्या सगळ्या मराठी जनांना आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांनासुद्धा ती मुलाखत तुम्ही बघायला लावा. ते भय काढून टाका. आपण सगळे घाबरलेलो आहोत आणि जोपर्यंत हे भय मनातून निघत नाही, म्हणजे जसे घाबरलेले लोक
कुठेतरी जाऊन नवस करतात किंवा घाबरलेले लोक कुठल्या तरी बाबाबुवाच्या पायाशी जातात, तसे आपण घाबरलेले मराठी जन इंग्रजीच्या पायाशी गेलेलो आहोत. तर त्या इंग्रजीच्या पायाशी फार वेळ बसून तिथं कितीही वेळ घालवला तरी आपलं काहीही भलं होणार नाही. इंग्रजी शिकल्यामुळे काही तोटासुद्धा होणार नाही. पण त्या इंग्रजीच्या पायाशी बसलेला आहात तर तिथं उभे राहा, मराठीचा झेंडा हातात घेऊन थोडेसे कष्ट करा. आपल्या सेवा, आपली उत्पादनं आणि प्रोडक्ट्स ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, ती एकदम सकस ताकदवान बनवा. जगाच्या बाजारामध्ये तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आणि मंदार भारदे असतील किंवा मी असेन किंवा त्यांनी दिलेलं किर्लोस्करांचं उदाहरण असेल, त्यांनी दिलेलं चितळ्यांचं उदाहरण असेल किंवा त्यांनी दिलेलं बाकीच्या पारशी उद्योजकांचं उदाहरण असेल, ही त्यातली जिवंत उदाहरणं आहेत. कुणाचं काहीही अडलं नाही. ना रशियन्सचं अडलं आहे, ना जर्मन्सचं अडलं आहे, ना जॅपनीज लोकांचं अडलं आहे. कुणाचंच इंग्रजी वाचून काही अडलेलं नाही आहे. आपण जे आपलं अवलंबित्व जास्त त्याच्यावरती टाकलेलं आहे, त्यांच्यावरचा भार कमी करा इंग्रजीवरचा. आणि मराठी तुमचा भार सोसायला एकदम सक्षम आहे. बरोबर आहे ना? 100% सक्षम आहे. त्यामुळं मराठीचा अजिबात न्यूनगंड बाळगू नका, भीती बाळगू नका. तिच्यावरती जितका भार टाकाल तितका कमी आहे, तितकी ते सक्षम आहे. त्यामुळं आजच्या दिवशी दीनवाणे होऊ नका. मराठी दिन आहे, त्यामुळं दीनवाणे होऊ नका. एकदम सक्षमपणे, ताकदवानपणे उभे राहा. कुठल्याही भीतीची गरज नाही. भाषा ही तुम्हाला भीती दाखवण्यासाठी नसते. मुळी भाषा ही तुमच्यामध्ये आत्मविश्वास भरण्यासाठी असते आणि तेच दाखवण्यासाठी आजचा कार्यक्रम होता. मंदारजी, तुम्ही आलात आणि खूप मजेशीर आणि खूप मजा आली गप्पा मारायला. ॲक्च्युली ह्या गप्पाच होत्या, मुलाखत वगैरे काही नव्हती, गप्पा होत्या. अशा वेळोवेळी तुम्ही येत चला. कधीतरी मला तर असं वाटत होतं की आपण कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊन छान मिसळ वगैरे खात अशा ह्या गप्पा झाल्या पाहिजेत. पण ठीक आहे, मजा आली असती. पुढच्या वेळेला निश्चितपणे आपण तो प्रयत्न करूया. तुम्हाला ही मुलाखत किंवा मंदारजींशी जो काही आपला संवाद झाला आहे, मराठीबद्दलची तुमची मतं, तुमचे प्रश्न पण काय असतील तर ते टाका निश्चितपणे. त्या लिंकवरती आम्ही त्यांना ॲक्सेस देऊन त्याची उत्तरं द्यायला लावू, किमान या मुलाखतीबद्दलची. आणि तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर तुम्हाला सगळे अपडेट्स मिळत जातील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा मुंबई तक.